इंदल काय असतो, इंदलने किती दबदबा निर्माण केला नवी मुंबईमध्ये ते दाखवून दिलं आपल्या घरातील दर्शकांना, आपल्या लाडक्या प्रेक्षकांना. वेल डन इंदल, सुपर प्लेट. अविश्वसनीय असा सामना. गेलेली मॅच कसे काढतात त्याचे जिवंत उदाहरण इंदलनं दिले. जाऊया शेवटचं मॅच. मॅच क्रमांक 9 आहे. खेळणे किंग्सच्या विरोधात आता खेळणे इंडियन्स. स्टार्ट टू लेट स्टार्ट टू गेम. चला, दोन्ही अंपायर सज्ज झाले, बॉलर सज्ज झालाय, बॅटर रेडी झालाय. बॅक टू द क्रिकेट. शेवटची मॅच KPL खेळणे प्रीमियर लीग. गुडलँडचा टप्पा पडल्यानंतर एकाएकी मात्र घेतलेले हे जबरदस्त बेग. केस पडला, बोलू बोलू. चला, केस पटेल जे होणार आहेत त्यांचा आम्ही खास सत्कार इथे करणार आहोत. केस पटेल आपको आना है. त्याचबरोबर सुभान पटेल आपको ही आना है. बड़े दिल से इस मंच के ऊपर आपका स्वागत, खास सन्मान आम्ही करणार आहोत या दोन अतिथींचा, मान्यवरांचा. सुरेख बॉलिंग. ड्राईव्ह केलं होतं, थेट गेला होता, सरळ सिलीमिट आपला भेटू शकला नाही. गुड फिल्डिंग, काय बॉलिंग टाकली आहे. सुपर बॉलिंग बाय अरबाज मुल्ला. केस पटेल जे होणार आहेत. येस, खेळणे रॉयल्स. ओ माय गॉड, रॉयलचे रॉयल होणार यांचा रॉयल थाटामध्ये अदनान स्वागत करताना. स्वागतम सुस्वागतम. सुभान त्यांचे जिगरी दोस्त आहेत, हॅन्डसम पर्सनॅलिटी. त्यांना हे अज्ञान यांचे शुभ असते. मायेची उबदार शॉल आणि सुगंधित दरबळीत सोडणारं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते. स्वागतम सुस्वागतम. चांगला फटका थेट गेला तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डिंग करताना क्षेत्रक्षणी फील करेल. 2 धावा अर्जित केले. धावसंख्या पुढे जाते. अर्थातच पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला खेळणे इंडियन्सने. स्कोर लागलेले 2. सुरेख कंजोशी बॉलिंग टाकताना अगदी जबरदस्त बॉलिंग. 4 डॉट करण्यानंतर 5वा चेंडू 2 धाब्यांसाठी. ऑन द अप केलेला, ऑन ड्राईव्ह केलं, सरळ जातो लॉंगऑनच्या दिशेने. सिलिमी डाऊनचा क्षेत्रक्षण मात्र पोहोचेल, फील करेल. आणखीन 2 धाव मिळत आहेत. 5व्या आणि 6व्या चेंडू 2-2 अशा 4 धाव मिळत आहेत. ओव्हरची झाली चांगली सुरुवात. कंजूशी दिनंबर ओव्हर टाकलं पहिल्यांदा बॉलिंग करताना, खास करून खेळणे किंग्स करून ते ओव्हर हाताळलं. बिनगडी बाद 4. चला, सुमित डांगे आमच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित आहेत. सरसे स्वागत आहे सुमित डांगे. आझाद खेळणे प्रेझेंटेन पर्व 2. सुमितजी डांगे यांना सन्मानित करताना अज्ञान, एक अक्रंग बॅटर, त्याला सन्मान देताना मायेची उबदार शॉल पुष्पगुच्छ देऊन सुमित डांगे यांचा सन्मान केले गेले. पर्व 2 पहिली ओव्हरची समाप्ती. शेवटची मॅच आपल्या भेटीला, तब्बल 9वी मॅच. टीम मॅनेजमेंटला खरोखर मी श्रेय देतो. त्यांचे आभार व्यक्त होते, धन्यवाद. किती टीम मॅनेजमेंटने कव्हर केला जो गेलेला फुकटचा जो वेळ काही अंशी मात्र होतील का नाही, 9वी मॅच होईल का नाही, थोडी संशयता ती संशय होता. त्या संशयाला दूर केलं. मैदानाच्या आत 9वी मॅच. जबरदस्त बॉल, लावडली अपील. अपील कुठे चाललेले आहे हे सांगितले जाते अंपायर म्हणून रुपेश सामंत. अपील करावी, परंतु कुठल्या दिशेने. चेंडू टप्पा पडल्यानंतर, टप्पा खाल्यानंतर पाया लागणार तर पिचिंग कुठे होईल, त्याची उंची किती आहे, तो ऑफ साईडला कुठे जाईल हे सांगताना अंपायर बॉलर. सेफ क्लासिक, व्हॉट अ शॉट यार. कडक कडक बेधडक ठोकला षटकार. मिळाला साधा बच्छरन. साधिक आहे.
अशी तगडी विकेटच्या पाठीमागे त्या विकेटला मात्र विसरून चालणार नाहीत. त्याच्या बॅटमध्ये त्याच्या मनगटात तुफानी ताकद आहे. धावा काढाव्या लागतील केफॅनला. सोडून दिले ऑफसाईड ऑफ द पिचिंग होते. बाकीचे तमाम काम केले. रुपेश सामंतने आमच्या वळताना सांगितलं खराब चेंडू एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 1 ने मात्र पुढे जाताना 11 वर पोहोचले. दुसरे वर पण किती पितावर बॉलिंग मारवायला रजा पटेल इन द बॉलिंग मार्क समोर केप खान. फटका चांगला. टायमिंग नव्हतं. बॅटच्या आतला बाजूला सॉक स्वीप करताना त्या टायमिंग साठी केप खान ओळखला तो बिलकुल नव्हता. सिंगल मिळते. बरोबर जाऊन पोहोचले. स्कोर 4 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरचे झालेले आहेत. 10 चेंडूचा खेळ 12 धावा. वेग वाढवायला लागेल केप खानला. त्याला माहित आहे त्याला पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग चालली नव्हती. 2-3 षटकार जरूर आले पण तो लवकर परतला होता आणि तिथेच मात्र बॅकफुटवर गेला होता टीम. अर्थातच पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं गेलेलं आहे. केने किंग 12 धावा 0 गडी बाद. 12 पण नॉन विकेट. पॉइंट खडक केले. पॉइंटच्या बाजूला बरंचसं अंतर कव्हर पॉइंट आहे. एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं वाईडिश करताना वाईडिश डीप एक्स्ट्रा कबा. सिली मिड ऑन शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड एक्झॅक्टली द शिवरामजी वैती शॉर्ट स्क्वेअर लेग. फटका ठोकलाय. फटका तुफानी. फक्त या फटक्याला मिळत आहेत लांब लचक जर मैदान. त्या मैदानामध्ये केप घेऊन गेला असता षटकार पण हाडलक. दुर्दैव म्हणता येईल. 2 धाव मात्र अर्जित केले. 2 ने 14 वर पोहोचले. 5 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. डॉटने सुरुवात केली या ओव्हरची या षटकाची रजा पटेलने. त्यांना षटकाराला स्लॉक स्वीप करताना केपचा आता 2 धावा. ओव्हरऑल विचार केले ओव्हर षटकाचा या ओव्हरचा तर तब्बल 9 धावा खर्च करतोय रजा पटेल. 5 चेंडू झालेले आहेत. लास्ट टू गो. लास्ट बॉल. डीप स्क्वेअर लेग. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर केप खानची ताकद आम्ही पाहिले बऱ्याच मॅच मध्ये. श्रीकृष्ण मित्र मंडळ जय बालाजी मंडळ असो त्या मंडळामध्ये केप खानने तुफानी बॅटिंग केली होती. अगदी फायनल मध्ये 2023-24 चा तो खेळ. तेव्हा केप खाननं 1 चेंडू 3 येस एक वाईड आहे. 2 बॉल टू गो. या चुकीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. 4 चेंडू 2 चेंडूचा जो खेळ बाकी आहे या ओव्हर मधला. फुलेंत चेंडू ऑफ ड्राईव्ह केला. डीप कव्हर पॉइंट मध्ये शत्रुशनील फील करेल. तैनात आहे. एक सिंगल गिल्ली. हलकीशी चूक किती मागात पडू शकते हे रनिंग बिटवीन ने दाखवलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट बॉट ऑफ द बॅट्समन. जिथे 1 तिथे कन्वर्ट करताना 2 धावा 16 एक्झॅक्टली. 16 धावा 0 गडी बाद. जमलेल्या उपस्थित दर्शकांचा मी पर्व 2 खेळणे प्रीमियर लीग मध्ये मनाच्या अंतकरणामधून स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. फुल टॉस हे करून चालणार ना. तो पटकन ओळखताना चटकन ठोकतो. फेकून देतो मिड करून. येतो षटकार. शेरन डीजे. सो मच. सकाळपासून असे विविध गीत मराठी असतील हिंदी असतील. कोणताच क्रिकेटमध्ये म्हटला तर कोणताच जाती नाही धर्म नाही पंथ नाही. सकाळीच आमचे लाडके लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी सांगितलं कोणता धर्म नसतो पंथ जो क्रिकेटमध्ये. क्रिकेटने राजकीय वर्तुळामध्ये मी मानत नाहीये दाखवून दिलं. वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री लाडके लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या कृपा राहिलेली आहे या स्पर्धेवरती. ट्रॉफीचे अनावरण असो त्यांचे शुभस्ते झालं. त्यांच्या सोमेत त्यांचे लाडके सुपुत्र माजी खासदार प्रथम महापौर डॉक्टर संजीवजी नाईक साहेब उपस्थित होते. लीलाधर नाईक साहेब कार्यसम्राट नगरसेवक हे उपस्थित राहिलेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 22 वर 0 गडी बाद. स्ट्राईक आता मात्र मिळते. सेफ सेक आणि बॉलिंग मार्क तिसरा ओ टीम आणि शेर शार के राजा मतीन पटेल याच बॉलरने पहिली विकेट मात्र काढलेली होती पहिल्या मॅच मध्ये. ऑन द पिच लवली स्ट्रोक फक्त मिळतील. ऑन द राईट स्ट्रोक ऑन ड्राईव्ह लप केलं होतं लॉंगच्या दिशेने. 2 धाव मात्र मिळतील बॅटरला सेफ सेकला. 7 चेंडू आतापर्यंत गेले. 6 वर पोहोचतोय. 24 धावा धाव फळकावर
65 मला मॅचला मजा येईल. 65 जर स्कोर होतोय एक्झॅक्टली पायनावर प्रश्न विचारला होता, परंतु पिचिंग कदाचित डाव्या स्ट्रीनला होत ना. सुभान कुरेशी, अदनान पटेल, सुभान कुरेशी या सन्मानानं आपण जाऊन सन्मानित करूया. औचित्य पर्वदून खेळणे प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा उत्साहाचा जोरदार मागणी उचलून दिली आणि बॅटरला मात्र सांगितलं की तंबूत परतावं लागेल. स्पेअर लेगच्या अंपायर त्यांना प्रश्न केलाय, त्यांना विचार नाही केली तर केपकानने की माझ्या बॅटला लागल्यानंतर पायाला लागितलंय. पण रुपेश सावंत स्तब्ध आहेत. जो निर्णय दिलाय शिवरामजी वैतीने तो योग्य आहे. अंपायर डिसिजन इज फायनल. मान्य नाही, बऱ्याच वेळेला पचनी पडत नाही पाहिजेचा निर्णय, आम्ही समजू शकतो केफखान, बट अंपायर डिसिजन विल बी फायनल. असं नेहमीच कुठे जा तुम्ही, कुठेही प्रतियोगिता असो, कुठलेही मात्र सामने असोत, लीग असो, ते मध्ये स्पष्ट मात्र जे नियम असतात नियमाचा पंचांचा निर्णय अंतिम राहील. क्रिकेटचा बेताज बादशाह ज्याने 25-30 वर्ष अगदी क्रिकेट गाजवलं. लेग ब्रेकचा हा हुकमी फिरकीचा जादूगर आणि पहिल्या चेंडूवर पहिला षटकार ठोकणारा पपल्यानंतर उमर पटेल यांचा खेळ तितकाच आम्ही सातत्याने पाहिलं. सातत्य कसं राखावं याचे जिवंत उदाहरण आणि जिवंत मूर्ती म्हणून ओळख असलेले लाजवाब आक्रमक बैटर उमर पटेल बड़े दिल से हम खेलने प्रीमियर लीग में आपका स्वागत करते हैं. काय खेळ आहे, फिरकी गोलंदाज आक्रमक बैटर कामरानचे हे पिताश्री. जाऊया आणि करूया एका मोठा बॅटरला, आक्रमक बॅटरला आपण सन्मानित. उमर पटेल स्ट्रोक खेळण्यापर्यंत बॅटच्या मात्र चुंबन घेतलं होतं. चला जाऊया आणि सत्कार करताना केस मुकरी ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलं, त्या अर्धशतक ठोकणारा बॅटर या आक्रमक बॅटर अगदी 25-30 वर्ष ज्यांनी धुमाकूल घातली आहे आझाद खेळण्याचं या टीमचं नाव ज्या बॅटरनं काना कोपऱ्यापर्यंत पोहोचवलं त्या उमर पटेलचा आपण सन्मानित करूया. स्कोर मात्र धावसंख्या 26 वर 26. स्वागतम सुस्वागतम उमर पटेल. 4 भाऊ अक्षरशः मात्र नाव गाजवलं. अजीज असेल, इलियास भाई असतील आणि जोरदार अपील अगोदर कॅच म्हटल्या आणि आणखी एक झटका. चला मेलेले बॅट्समन मात्र तंबूच्या दिशेने परतल्याने जर खेळ होता 65 पर्यंत पोहोचेल, त्या 65 पर्यंतच्या अगोदर मात्र खोलण्याची त्याला थांबवण्याची आता क्षमता राखू शकतो, खास करून खेळणे किंग्स. सव्वीस धाबा 3 ओव्हरची झाली समाप्ती. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 बॉल टू रिमेनिंग. अनवर मैदानाच्या आत नवीन बॅटर ताहन भागवताना पाण्याचे घोड घेताना मैदानाचा स्पष्ट पाहतो. औचित्य आहे खेळणे प्रीमियर लीग KPL खूबसूरत प्रीमियर लीग 2025 सीझन 2. आजचा पहिला दिवस अक्षरशः जबरदस्त मुकरीने गाजवला अर्धशतक. पण त्या अगोदर मात्र आताच बॅटिंग काय करताना आपण पाहिलं. इंदलला गेलेली मॅच इंदलने काढून दिली. तीन ओव्हरचा खेळ आफ्टर द 3 ओव्हर्स कंप्लीटेड 26 लॉस ऑफ द 2 विकेट. 12 चेंडू मध्ये धाबा ठोकायला लागतील. प्रतिस्पर्धी बॅटिंग साठी खूप तगडा आहे. कारण अरबाज मुल्ला त्याचा स्ट्राइक रेट बघितलं तो मात्र खूप मात्र धुमाकूल घालते या स्पर्धेमध्ये. येस हनी पटेल केएस मुकरीच्या
कडून 6,000 रुपये लगातार 3 षटकार आणि पटेलने मारले. तर चांगला फटका उंच घेतलेला पण डाऊन द बॉल, पण क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरच्या खूप मागे होता. जसे फंबलिंग झाले ते फंबलेचा पुरेपूर फायदा उचवताना हने पटेलने तिसरीची माग केलेली आहे. जो मिळते त्याच्या पाठीमागे न लागता दुसरीकडे फेक केली, नतीजा आणखीन एक धाव, 3 धाबा. येस, लगातार 3 षटकारासाठी केस मुकरीच्या कडून मिळतील हनीफ पटेल यासाठी 6,000 रोख. येस येस, प्रत्येक षटकार मग 2-2 हजाराचे 6,000 तब्बल हनीफ पटेल साठी. चौथा ओव्हर प्रगती पथावर बैठक मारली होती. गुडना टेक तमाशा टेक जोरदार अपील केली, परंतु चेंडू संबंध डिलिव्हरी विकेटच्या पाठीमागे सुरेख अशी विकेटिंग करताना जयंत पटेल त्याला विसरून जाणार नाही. त्याच्या मनगटातले जे आम्ही षटकार बघितले 2, बॅटिंग स्ट्रॉंग आहे प्रतिस्पर्धी टीम कडे. केरने किंग्स लाजबाब टायमिंग वरती स्क्वेअर लेगला दिशा ओलांडून जाईल काय? अफलातून कॅच, अनबिलिबल कॅच, व्हॉट अ कॅचर. अवेश पटेल, वेल डन अवेश, सुपर डुपर कॅच, खूप अवघड जेल. आणखीन 29 धावांवर तिसरा गडी बाद होताना 3.3 ओव्हरचा खेळ मात्र झाले समाप्त. 9 चेंडू 3 मात्र शिल्लक आहेत. धावा येणे गरजेचं आहे. 60च्या पुढे गेला तर कुठेतरी दमछम दाखवू शकतो. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय चांगला घेतला मिळणे, कारण विचार करता याच्यानंतर थोडासा वातावरणात फरक पडेल, वातावरण दमटपणा येईल आणि तिथेच गोलंदाजाच्या बाजूने थोडीशी जी बाजू आहे ती वरचढ होईल. याचा निर्णय डेफिनेटली गुड टेकन आफ्टर द वन द टॉस अँड चूज द बॅट. फटका स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द पॉइंटला भिंतीला लागून मैदानाच्या आत सिंगल घेतली, दुसरीची मांग पण नाकाम, अशक्य आहे, खूप अवघड होते, थांबवलं. नवीन बॅटर आहे मैदानाच्या आत पाहिलं तर रियान सिद्दीकी, पहिल्या चेंडू सिंगल. हनीफ पटेल ज्यासाठी केस मुकरीनं सलग 3 षटकाराचे 6,000 म्हणजे प्रत्येक षटकार मागे 2,000 आवश्यकता आहे टीमसाठी. स्वतः टीम कॅप्टन आहे खेळणे इंडियन्सचं. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली हनीफने, बॅकफुटवर गेला, त्याला स्टेअर केलं, मिस टायमिंग स्ट्रोंग घुटमुट होताना सिंगल मिळते. सिंगलने जास्त प्रभाव पाडू शकत नाही, जे स्कोरला गती आहे ती गती देऊ शकत नाही, रॅपिडली स्कोरच्या बोर्डवर लागू शकत नाही. षटकारांची आधीच पाहिजे. तारीफ करायला लागेल अमन शेखची. 3-2 डॉट विकेट 1-1 म्हणजे फक्त 5 धावा आतापर्यंत खर्च केलाय. एक झटका देताना विकेटी मात्र मिळवल्या. स्कोर 31-31. टॅप करताना चांगले फिल्डिंग करण्याचा जरूर प्रयत्न मिस झाले. जिथे सिंगल होती तिथे दुसरीची मांग जोरदार थ्रो केली. जयंत पटेल थोडासा माटे मागवता विकेट ॲज विकेट कीपर म्हणून. ओव्हरची झाली 4थी समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. धावा लागल्या स्कोरबोर्डती 33-3. 33 लॉस ऑफ द 3 विकेट. 6 चेंडूचा खेळ इथून बाकी. त्या दरम्यान हलकंसं संगीत आपल्या कानापूर्व पोहोचवतील प्रसाद माने. आपल्या भेटीला आहे. मुजम्मिल शेख इन द बॉलिंग. शेवटचा हाणामारचा षटक स्लॉगिंग ओव्हरला. डावखोऱ्याचा गोलंदाज वय वर्ष एकदम कोवळ्या वयाचा 15 वर्षीय. हा कोवळ्या वयाचा यावर स्पष्ट होते. 15 पासून 60 पर्यंत अगदी पपल्याचा विचार कर 60 पर्यंत पपल्या पोहोचल्या. ज्येष्ठ कुल अजीजला आपण पाहिला तोही मात्र 55 पर्यंत अजीज. बाबन 55 अजीज असेल म्हणजे 50 15 आता 15 वर्ष कोवळा
बॉलर आले बॉलिंग मार्कवर टप्पाने चिंटू उंची घेतली होती बॅकफुटमधला कानफडीतून मारलेला हा स्ट्रोक आणि पटेल सिंगल मिळते अनिपला. पण त्यासाठी केस मुकरीनं सलग 300 रोख रुपये 6,000चा कॅश प्राइज पारितोषिक मात्र इथे लावलेलं आहे. पहिल्या चेंडूला आलेले एक सिंगल 5 चेंडूचा खेळ बाकी समोर आता खेळण्यासाठी रेहान सिद्दीकी. सुपर बॉलिंग यार. शेवटच्या सेकंदासाठी कॅप्टनला थांबवलं होतं जैनने आणि त्यांनी मागणी केली या 15 वर्ष बॉलरला त्यांनी मोर्चावर लावलं. लेफ्ट हँड राऊंड द विकेट फुलेन ते चेंडू अप ड्राईव्ह केलं. टायमिंग मग तो डीप एक्स्ट्रा कपरच्या ठिकाणी असं शत्रक्षण पाहत राहिला त्या अगोदर इनसाइड त्या सर्कल जो सिलिमिट ऑफला चित्र तो जाऊन पोचते सिंगल अर्जित होते. स्कोर हलक्याचे दिने 35. मागणी केली होती 60च्या पुढे पोचेल पण जसा कैफ खान गेला तिथे आवर घातला गेला. फटका चांगला समोरच्या दिशेला ठोकला. लॉंग ऑफ आल्या 2 धाबा अनिपच्या बॅटमधून. फक्त 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये 1 षटकाराची आवश्यकता. स्वतः कॅप्टन आहे स्ट्राईक वरती हनीफ पटेल. प्रयास केले पार वाजलाय जोरदार अपील. अपील मध्ये तथ्य नव्हतं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते सिंगल तो रूपांतर दुसऱ्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत होता अर्थातच रिहान सिद्दीकी पण एक वर समाधान मारायला लागतं. सिंगल मिळते. स्कोर हलकासा पुढे जाताना 38 वर 3 गडी बाद. नाव लास्ट बॉल इन द फर्स्ट इनिंग. शेवटची मॅच 9वी मॅच आपल्या भेटीला खेळणे किंग्सच्या विरुद्धात खेळणे इंडियन्स. बॅटिंग करण्याचा निर्णय मी म्हणता निश्चित घेतला. खणखणी सुरुवात करून दिली ती कैफ खानने पण 500 रुपयाने हा निर्णय त्याला रुचला नाही. परंतु अंपाटीचे फायनल बॅकफुट पदानं हुक केला. सिंगल मिळते. दुसरीची मांग होईल का रुची दाखवली होती परंतु त्याच्यावर पाणी पेरलं. मागणी केली पहा किती कुशल 2 धाबा. ओ माय गॉड. जिथे 1 होती तिथे डबल चाणक्षपणे दाखवला आणि इथे झाला पहिला इनिंगचा खेळ समाप्त. 2 धाबा जोडल्या 40 झाल्या. 41चं टार्गेट 41 टार्गेट टू विन दिस मॅच. खेळणे किंग्स 3 गडी बाद 40 बन 41चं टार्गेट खेळणे इंडियन्सनं ठेवलंय. खेळणे किंग्स समोर. जाऊया पहिल्या दिवस शेवटचे इनिंग पुन्हा थोड्या काही विश्रांतर आपण घेऊन त्या अगोदर मात्र संगीत आपल्या कानी पडेल. कुशल भोईर साऊंड सिस्टीम प्रसाद माने ऑपरेटिंग करताना डीजे मास्टर. 41 टार्गेट 41 टू टार्गेट 8.20 एक्झॅक्टली रन रिक्वायर्ड. पहिलं ओव्हर दुसरं ओव्हर स्पष्ट सांगेल का कोणत्या बाजूने मध्ये कोणाचं मोमेंट शिफ्ट असेल कोणची बाजू वरचढ आहे.
तर 2 ओव्हर स्पष्ट होईल. 2 ओव्हरमध्ये 8-10 जर धावा आल्यात तर जिंकण्याच्या आशा मात्र जिवंत राहतील खेळणे इंडियन्सच्या. पण 2 ओव्हरमध्ये जर 20 धाबा निघाल्यात ती लढत काही अशी हातून सटकेल खेळणे इंडियन्सच्या. पाहायला तर तो एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आघाडीची जोडी रजा आणि साथीला कोण आले मला? रजा आणि कोण आहे? रमेश पटेल आणि रजा कायम मात्र तीच जोडी कायम ठेवली. रमेश पटेलने काय बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. जोरदार हमला बोलताना आतिषबाजी केली षटकारांची. 41 टू टार्गेट. 8.20 प्रति ओव्हर मागे टार्गेट ची आवश्यकता आहे. पाहूया केफ खान काय करेल. कोणते चातुर्याने हँडलिंग द बॉलर. कारण त्याचा एक ओव्हर मात्र महत्वाचा असेल. त्या ओव्हरमध्ये कमी धावात जर धक्के दिले केफ खानने ते जिवंत राहतील आणि त्यासाठी स्वतःला मोर्चा आणलाय. दॅट इज अ क्लेबर कॅप्टनशिप बाय केफ खान. कारण नंतर येऊन धावा निघाला तर आपला काहीच उपयोग होणार नाही. गुड थिंकिंग द स्कीपर कॅप्टन बाय चेन्नई इंडियन्स. केफ खान आले बॉलिंग मार्कवर एस्टने चिकटून. ज्याप्रमाणे इब्राहिम पपल्या एस्टन चिकटून असा तसा एस्टन आणि पटेल पपल्याच्या आठवणीत घेऊन जातोय. ज्याप्रमाणे पपल्या राहायचा सेम स्टाईल मध्ये 15 वर्षे 25-30 वर्षात पपल्या सेम हनीफ पटेलच्या हुबेहूब ती अंपायरिंग विकेटिंग करताना स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. काय फटकार ही ताकद आहे या टीमची. कोणतीच आतिषबाजी नाही. फक्त टायमिंगवर दिला आणि त्याला स्टेअर केलं स्क्वेअर पॉइंटला. आला खणखणीत चौकार. 4 रन. चार धाबा. खणखणी दणदणी सुरुवात. लक्ष्य 41. बॉलिंग मार्फत केफ खान पहिल्या डॉटने सुरुवात केली. केफने ही धारदार गोलंदाजी आणायला लागेल. कमबॅक करायचं मॅच मध्ये जिवंतपणा आणि मॅच विकेट गतीमध्ये परिवर्तन. स्क्वेअर शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगले फिल्डिंग. 1-2 बॅकअप केलं. 10 मते मिळत नाही. 3 चेंडूचा खेळ. 4 धाबा 0 गडी बाद. 8.20 रन रेट रिक्वायर्ड प्रत्येक ओव्हरमध्ये. 41 टार्गेट. 5 ओव्हरचा हा शेवटचा खेळ. पहिला दिवस चेन्नई प्रीमियर लीग 2025 पर्व 2. बाळा ए बाळा जरा बाजूने दे बा. ए मित्र जाऊ दे रे जाऊ दे आता. सुपर बॉलिंग यार. गुंडले टप्पा ही खासियत आहे केप्टनची. विशेष छाप सोडू शकला नाही बॅटिंग करताना पण बॉलिंग मध्ये काहीतरी करेल ही स्वतःवर असलेला आत्मविश्वास. 4 चेंडू आता बट टाकले. 4 धाबा आल्यात. गुड बॉलिंग यार. मी म्हणलं 2 ओव्हरमध्ये 10 आल्या तर मॅच मध्ये जिवंतपणा राहील. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत मात्र प्रेक्षकांच्या भेटीला जाईल हे मात्र निश्चित. हलकाचा फिल्डिंग पॉझिटिव्ह फिल्डिंग इंटेंट करून बॉलिंग टाकता. 5वा चेंडू रिलीज करण्यासाठी सज्ज केफ खान. समोर रमेश पटेल. चांगला फटका. एक्स्ट्रा काबा लॉंग ऑफच्या दिशेने जो पण क्षेत्ररक्षण पोचेल जाईल. 2 धाबा अर्जित केल्यात. 5व्या चेंडूवर येते 2 धाबा. 6 पोचते स्कोर. विकेट मात्र मिळत नाही. चाणक्य बॅटिंग खूप डोकं लढवून चालेल बॅटिंग. त्याला माहित आहे केफ खानला आपण जाऊ द्यावं. बाकीचा हमला बघून टार्गेट करू. गुड थिंकिंग मध्ये बोथ ऑफ बॅट्समॅन. क्लेवर बॅटिंग. हुशारीची बॅटिंग. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण सजवलंय. पहिले ओव्हर हाताळताना शेवटचा बॉल. पहिला ओव्हर केफ खान. सुपर बॉलिंग सुपर बॅटिंग यार. बॅकफुट कट केला. बॅकफुट पॉईंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाही पण सिंगल वाचू शकला नाही. पहिल्या ओव्हरची झाली इथून समाप्ती. 7 वर 0 गडी बाद असं उत्तर देताना 41 वर 41 धावसंख्येला 7 वर 0.
त्या गुणतालिकेमध्ये त्यांना खाली गुणतालिकेमध्ये खातही खोलता येणार नाहीये जर जिंकतोय, कारण एक पहिली मॅच हरले. केने किंगने तर ती मॅच जिंकली, 2 मॅच जिंकून गुणतालिकेत त्याची जागा मात्र व्हेरी सेफ. असा चाललेला शेवटचा मुकाबला, शेवटचं इनिंग. 4 ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे. 7 धावा लागल्यात इथून बनवायचे जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 34 धावा. बॅक फुटवर स्क्वेअर लेगला क्लिअर करताना चेंडू पळाला, फरार होताना 4 रन, नो बॉल आणि 4 धावा. ओ माय गॉड. अनवर खान बॉलर नेम पहिली चूक झाली. नो बॉल, चौकार, 5 धावा तब्बल मिळतात. 12 स्कोर मात्र स्कोर बोर्ड होती 12. क्लासिक आहे क्रिकेटचा. मनगटातली ताकद कशी खूबसूरत असते, या खूबसूरत पेशकश करताना व्हॉट अ शॉट. क्लासिक शो 6 रन. प्री हिटचा सुपर हिट मध्ये कन्वर्ट केलं. एक स्ट्रोक मध्ये षटकार चढवताना, अर्थात बॅटरचं नाम आहे रमेश पटेल. व्हॉट अ शॉट यार, खडाक. जस्ट लाईक द हॉकी स्टॉक स्कूप. ज्या आपण स्कूप करतो ना, त्यामध्ये जी स्टिक असते ते बॅट मध्ये पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट यार. डोळ्यांना हवेशी असणारा स्ट्रोक पैकी वन ऑफ द दॅट इज अ सुपर स्ट्रोक. हपॉलीला कन्वर्ट केलं, यॉर्कला होऊ दिलं नाही. बेहतरीन स्ट्रोक. ओ माय गॉड, मॅच लवकर फिनिश्ड. जास्त वेळ ताणली जाणार नाही, जास्त वेळ घेणार नाही, प्रेशर घेणार नाही असं सांगताना हमला बॉल. चौकार, 2 नंतर षटकार. 6 रन, 26 धावा. मॅचची हवा काढून घेतली 3 फटक्याने, स्ट्रोकने. खास करून रहीम पटेल, रमेश पटेल, नॉट रहीम. रमेश पटेल सेट ऑन द फायर. व्हाट अ सुपर बॅटिंग, कडक बॅटिंग, बेहतरीन बॅटिंग. कडे कडे जस्ट लाईक द वीरेंद्र सेहवाग. नो फुटवर्क, ओनली टायमिंग. बॅक फुटवरचा पंच, पण यावेळेला अतिशय चतुरून टाकलेला अपसाइड ऑफ स्टंप. थोडंसं वळण घेतलं, एक्झॅक्टली कोणत्या बदलवलं ते सांगणं कठीण आहे. लेग ब्रेक केलं का ब्रेक केलं. स्टान्स बदलले. बेहतरीन स्ट्रोक, सरळ एक्स्ट्रा कव्हर खुलं. त्या खुल्या एक्स्ट्रा कव्हरला केलं मात्र इथे ओपन. व्हॉट अ शॉट यार, इनसाइड आउट, ओपन द फेस ऑफ द बॅट, अट्रॅक्टिव्ह एक्स्ट्रा कव्हर ड्राय. क्लास, क्रिकेटचा क्लास. 30 वर जाऊन पोहोचले. आता इथून फक्त 11 धावा. व्हेरी अर्ली मॅच फिनिश ही शक्यता आहे. 11 धावा दूर. बॅकफुट वळाला, स्पेन लेगला उंची घेतली. डाऊन द बॉल, टप्पा मात्र मिळेल काय का त्याला फरक करून दर्शकच्या प्रेक्षकांच्या अगोदर मात्र चेंडू अडवला. 2 धावा तब्बल स्ट्रोक वरती मिळत आहेत. 2 ओव्हरची झाली इथून समाप्ती. अति खणखणीत सुरुवात. 2 ओव्हरचा खेळ झाला. 32 धावा, 16 धावांच्या सरासरीने जी सरासरी 800 होती त्याच्या डबल मध्ये कन्वर्ट केलं. त्याचं उदाहरण द्यायचं असेल, त्याचं खरं कारण आहे रहीज ची बॅटिंग. सुपर बॅटिंग यार. 32 धावा, 16 धावांच्या सरासरी कुठल्यात. आता फक्त 9 धावा दूर. 9 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 18 गेंदे और 9 रन. बॉल पेक्षा निम्म्या धावा. 18 चेंडू आणि 9 धावा. सुपर्ब क्रिकेटचा दर्जेदार खेळ आपल्या भेटीला. आझाद खेळणे प्रेझेंटेड पर्व 2 खेळणे प्रीमियर लीग, खुसू प्रीमियर लीग आजपासून या स्पर्धेला सुरुवात. तब्बल आणखीन 3 दिवस, उद्या परवा आणि 13 4 दिवस रंगत सोहळा आपल्या भेटीला. प्रत्येकाला दिलेले संधी. 16 टीम, 75,000 पहिलं, 50,000 द्वितीय, 25,000 तृतीय आणि क्लासिकल या क्रिस्टलच्या क्लासिकल आकर्षित करण्या ट्रॉफ्या. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. प्लेअर ऑफ द सिरीज बायसिकल. 9 चेंडूची आवश्यक. डाऊन द बॉल, लेग साइड लेग स्टंप. रुपेश सामंत सांगतात खराब मारा, वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव मिळते. इथून 8 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांचं कौतुक करतोय. खूप गर्दीने संख्येने आपण इथे आलेत. खरं कौतुक आहे आपलं. सरसे स्वागत, धन्यवाद आम्ही देतोय तुम्हाला.
लो फुलटॉचं ड्राईव्ह केलं, अप ड्राईव्ह केलं, दूरवरून भिंती लागला, मैदानाच्या आत फक्त सिंगल. जास्ती घाई करण्याची कोणतीच आवश्यकता नाही. आघाडीच्या जोडीने मात्र समजून घेतले स्वतःला, ठणकावून सांगितलं मॅच आपण दोघेच फिनिश करूया. काय जबरदस्त सोच, टेम्परामेंट, क्वालिटी. जेव्हा आक्रमण करत होतो हल्ला बोल, जेव्हा संयम मध्ये सिंगल, वाट मिलाप यार. गुड कॉम्बिनेशन, अटॅक अँड अट्रॅक्टिव्ह बॅटिंग बोथ ऑफ द बॅटर. पुढे सरसले बॅकफुटवर जाताना हवेमध्ये चेंडू, चान्स फॉर द विकेट. येस, टेकन द व्हेरी इझी कॅट ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग. पहिला विकेटचं पतन, कॉट शॉर्ट स्क्वेअर लेग. शाजिब पठाण टेकन द कॅच. पहिली सफलता जिंकण्यासाठी अवघ्या फक्त 8 धावांची आवश्यकता, तेव्हा बॅटर परतलाय. ओ व्हेरी डेंजरस मॅन अरबाज मुल्ला. काल अवघ्या पहिल्या मॅच मध्ये फक्त 6 चेंडूमध्ये 26 धावा, 27 चुकलेल्या होत्या अरबाज मुल्ला. जेव्हा 8 धावांची आवश्यकता आहे, व्हेरी डेंजरस मॅन ऑन द क्रीज. बॅकफुटवर जाता उभरी किनारा, सिंगल मिळेल का पण घोषित नाहीये, धाव मात्र मिळत नाहीये. चतुर्याने चाललेली गोलंदाजी. बॉलिंग टाकताना हनीफ पटेल, त्यांचे वडूल बंधू, मोठे बंधू नुकते तर त्याप्रमाणे जे काम, जे फिरकी टाकायचे तशीच आपल्या मोठ्या भावाची फिरकी टाकताना, फिरकी घेताना हनीफ पटेल बॉलिंग मार्क पर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ माय गॉड, चान्स फॉर द विकेट. का त्या विकेटच्या वरून व्हॉट अ लवली बॉलिंग बाय हनीफ पटेल. ज्या बॅट्समॅनची खऱ्या अर्थाने भीती निर्माण झाली होती, तर बॅट्समॅन मात्र परतलाय. एक वादळ गेला, दुसरा वादळ मैदानाच्या. झैन पटेल एक डेंजरस बॅटर बाहेर. तारीफ करायला लागेल, ही फसी बॉलिंग आम्ही पाहिलंय. यांचे वडील बंधू. स्कोर मात्र फक्त 34 आहे. इथून 7 धावांची आवश्यकता, 7 रन रिक्वायर्ड. 14 चेंडू शिल्लक, 14 बॉल रिमेनिंग अँड ओनली 7 रन रिक्वायर्ड. उद्या ना, उद्या सकाळी ज्या टीमची मॅच आहे ना, त्याने बरोबर किती वाजता, 9 वाजता, 9 वाजता पहिली मॅच, पहिला चेंडू पडेल याची दक्षता घ्या. टाइम मॅनेजमेंटला खरोखर मिस्ट्री देतोय. जैनने जर षटकार मारला तर केस मुकरी, ज्याने अर्धशतक, एकमेव अर्धशतक लावलंय, त्या अर्धशतक वीर कडून रोख रुपये 2000 कॅश. बॅकफुट वर जाताना मॅच फिनिश लेवल, स्कोर इज लेवल. हो माय गॉड, 2000. हो हरकत नाही केश, लावले याला महत्वाचं आहे. येस, दिलदारपणा दाखवलाय केस मुकरी कडून. 2000 अजूनही मारला तर अजूनही 2000, 1000. ओ माय गॉड, लुक एट दॅट. केस मुकरी, हा दोस्तांना तुला सांगतो डेफिनेटली 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. मॅच फिनिश. ओहो सुपर. मी म्हटलं एक वादळ गेलं, एक वादळ आलं, ते वादळाला मॅच फिनिश केले जैन पटेल. वेल डन, सुपर. रमेश पटेल गोज टू द प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच रईस पटेल. सुपर यार, 2च्या 2 मॅच जिंकले, 2च्या 2 मॅच हारले. इथून मात्र वाटचाल, वाटक्रमण खूप अवघड आहे खेळणे इंडियन्स. 2 मॅचेस झाले, एकही मॅच जिंकता आले नाही. हार्ड लक खेळणे इंडियन्स. केप खान नाही आणि पटेल त्याचबरोबर खेळणे कीच आम्ही कौतुक करतो. 2च्या 2 मॅच केले, 2च्या 2 मॅच जिंकले. नाव रईस पटेल गोज टू द प्लेयर ऑफ द मॅच. सर्व प्रेक्षकांना मी श्रेय देताना त्यांचे आभार व्यक्त करतोय. पर्व 2 आझाद खेळणे प्रेझेंटेड